संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्मची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित देव माणूस हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हा चित्रपट लव फिल्मच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। देव माणूस मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्यासारख्या ताकदीच्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। भावनिक, रहस्यपूर्ण आणि गूढ यांचा मेळ असलेला देव माणूस एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे। दमदार कथानक, उत्कंठा वाढवणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवेल। चित्रपटातील 2 खास गाणी देखील सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे। सोनू निगम यांच्या आवाजातील पांडुरंग हे हृदयस्पर्शी भक्तिगीत, रोहन रोहन यांचं संगीत आणि प्रसाद मडुकवार यांचे गीत असलेले हे गाणं श्रद्धा आणि भक्तीचा सुरेल संगम आहे। महेश मांजरेकर यांच्या वारी यात्रेतील भावनिक दृश्याने परिपूर्ण हे गाणं आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांवर प्रभाव टाकणार आहे। तर दुसरं गाणं आलीच मी या लावणीमध्ये सई तामणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसत आहे। तेजस देऊस्कर लिखित या गाण्याला रोहन रोहन यांनी संगीत दिलं असून बेला शेंडे आणि रोहन प्रधान यांच्या आवाजात ते सादर झालंय। सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांच्या संकल्पनेत साकारलेली ही लावणी प्रेक्षकांना उत्साह आणि सौंदर्याचा अनुभव देणारी ठरत आहे। दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, देव माणूस हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून एक भावनिक प्रवास आहे। लव फिल्म्सनं माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि संपूर्ण टीमची मेहनत यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले। ट्रेलरला मिळालेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय। प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। निर्माते लव रंजन म्हणतात, हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आमची आदरांजली आहे। देव माणूस केवळ आमचा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रवेश नाही, तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कथानक सादर करण्याचा संकल्प आहे। निर्माते अंकुर गर्ग यांचा विश्वास आहे की तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांची सशक्त कामगिरी देव माणूसला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल। आम्हाला या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान आहे। लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित देव माणूस 25 एप्रिल 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।